नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुमच्याकडे गाय किंवा म्हैस आहे आणि त्याच्यासाठी पक्का गोठा बांधायचा आहे का? तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. कारण गाय म्हैस गोठा बांधण्यासाठी सरकारकडून पैसे दिले जात आहेत आणि नवीन अर्ज सुरू झालेले आहेत. या व्हिडिओमध्ये आपण या योजनेची संपूर्ण माहिती पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर ही योजना नेमकी काय आहे? तर शेतकरी मित्रांनो, गाय म्हशी पाळणाऱ्या शेतकऱ्यांसाठी जनावरांना सुरक्षित जागा असणे खूप गरजेचे आहे. पाऊस असो, उन्हाळा किंवा थंडी, या जनावरांना चांगला गोठा असेल तर त्यांची काळजी घेणे सोपे जाते. म्हणून सरकारकडून गाय आणि म्हशीसाठी पक्का गोठा बांधण्यासाठी मदत दिली जात आहे. ही योजना शरद पवार ग्राम समृद्धी योजनेअंतर्गत राबवली जाते. या योजनेत पात्र शेतकऱ्यांना मोठा गोठा बांधण्यासाठी आर्थिक मदत मिळत आहे. आता जाणून घेऊया किती पैसे मिळत आहेत. तर 6 जनावरांसाठी गोठा बांधण्यासाठी 77,000 रुपयाची तरतूद आहे. तुमच्याकडे जनावरे जास्त असतील तर गोठ्याचा आकारही त्यानुसार वाढतो आणि त्याप्रमाणे खर्चाची मर्यादाही ठरते. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, प्रत्येकाला 77,000 रुपये हातात रोख रक्कम मिळेल असे नाही. गोठ्याचे काम, मंजूर अंदाज आणि सरकारच्या नियमानुसार मदत दिली जाते. म्हणून तुमच्या गावात सध्या किती रक्कम मंजूर आहे हे ग्रामपंचायतीमध्ये जाऊन एकदा नक्की विचारा. आता सर्वात महत्त्वाचा, किती जनावरे असणे गरजेचे आहे? तर तुमच्याकडे एकच गाय असेल तरी अर्ज करता येतो का? हा प्रश्न तुमच्या मनामध्ये असेल. यासाठी तुमच्या गावात लागू असलेले नियम आणि पात्रता खूप महत्त्वाची ठरते. गोठ्याचा आकार हा तुमच्याकडे असलेल्या जनावरांच्या संख्येनुसार ठरतो. म्हणून तुमच्याकडे किती गाय किंवा म्हैस आहेत, ही अर्जाची प्रक्रिया कशी आहे हे एकदा तुमच्या ग्रामपंचायतमध्ये जाऊन नक्की विचारा. आता या योजनेचा कोणाला फायदा मिळतो? तर ग्रामीण भागातील पात्र शेतकरी आणि पशुपालकांना या योजनेचा फायदा मिळत आहे. तुमच्याकडे गाय किंवा म्हैस आहे आणि योजनेच्या नियमामध्ये तुम्ही बसत असाल तर तुम्ही गोठ्यासाठी अर्ज करू शकता. पण अर्ज केला म्हणजे प्रत्येकालाच लगेच मंजुरी मिळते असं नाही. तुमच्या अर्जाचा तपासणी केली जाते आणि त्यानंतर तुमची पुढील प्रक्रिया होते. आता सगळ्यात महत्त्वाचं, कोणते कागदपत्रे लागतात? तर साधारणपणे तुमच्याकडे आधार कार्ड, बँक पासबुक, 7/12, 8अ उतारा, जमिनीची कागदपत्रे, गाय किंवा म्हशीची माहिती, जनावराच्या टॅगिंगची माहिती, त्यानुसार तुमच्या गावातील प्रक्रियेनुसार आणखी काही कागदपत्रे लागू शकतात. म्हणून अर्ज करण्याआधी ग्रामपंचायतीमध्ये एकदा कागदपत्राची पूर्ण यादी नक्की पहा. आता इथे काही महत्त्वाचे लक्षात ठेवण्याची गोष्ट आहे. गोठा बांधताना जनावरांना आरामात उभे राहता येईल, बसता येईल. गोठ्यात हवा खेळती राहिली पाहिजे. पावसाचे पाणी गोठ्यात साचता कामा नये. जनावरांना पिण्यासाठी पाण्याची व्यवस्था असणे, तसेच शेण आणि मूत्राची योग्य व्यवस्था करता आली पाहिजे. सरकारच्या नियमानुसार गोठ्याचा आकार आणि बांधकामाची पद्धत ठरवली जाते. म्हणून मंजुरी मिळण्याआधी स्वतःच्या मनाने गोठ्याचे बांधकाम सुरू करू नका. आता अर्ज केल्यानंतर काय होते? तुम्ही अर्ज केल्यानंतर तुमच्या अर्जाची तपासणी केली जाते. तुमची कागदपत्रे आणि योजनेची पात्रता तपासली जाते. त्यानुसार तुमचा प्रस्ताव मंजूर होण्यास पाठवला जातो. म्हणून अर्ज करताना कागदपत्रे योग्य द्या आणि अर्जामध्ये चुकीची माहिती देऊ नका. आता अत्यंत महत्त्वाचा प्रश्न, अर्ज कुठे करायचा? तर गाय म्हैस गोठा बांधण्यासाठी तुम्हाला खालीलप्रमाणे अर्ज करायचा आहे. तर त्यासाठी तुम्हाला तुमच्या ग्रामपंचायतीमध्ये जाऊन चौकशी करायची आहे. तिथून तुम्हाला एक अर्ज मिळेल. तो अर्ज भरून तुम्हाला ग्रामपंचायतीमध्ये जमा करायचा आहे. तर शेतकरी मित्रांनो, तुमच्याकडे गाय किंवा म्हैस असेल आणि पक्का गोठा बांधायचा असेल तर या योजनेची माहिती नक्की घ्या. आणि तुम्हाला या योजनेचा अर्ज कसा भरायचा आणि संपूर्ण प्रक्रिया काय आहे यावर सविस्तर व्हिडिओ हवा असेल तर कमेंटमध्ये गाय गोठा योजना असे लिहा. अशाच सरकारी योजनांच्या माहितीसाठी माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि ही माहिती तुमच्या शेतकरी मित्रांना नक्की शेअर करा. पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.